नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पहाडी आलू कसा बनवायचा ते बघणार आहोत। ही रेसिपी खूपच छान बनते आणि टिफिनवर वगैरे आपण देऊ शकतो, अगदी स्वादिष्ट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याचे सालं काढून घेतलेले आहे। या पद्धतीने उकडून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि मग सालं काढून घ्यायचे आणि मग मी सालं काढून याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। तुम्हाला कसे पाहिजे, मी थोडे बारीक केलेले आहे, बारीक मोठे करू शकता साधारण। आता इथे वाटण तयार करायचं आहे, आपल्याला ठेचा बनवायचा आहे। तर आलं घेतलेलं आहे, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या, कोथिंबीर आणि धने घेतलेले आहे 1 चम्मच। आता आपल्याला हे खल घेतलेला आहे मी हा छोटावाला। तर यातनं प्रथम आपल्याला धने टाकून घ्यायचे आहे आणि याला छान म्हणजे असं बारीक करून घ्यायचं आहे, कुटून घ्यायचं आहे। प्रथम धनेच कुटून घ्यायचे, म्हणजे काय होतं ते बारीक व्यवस्थित होतात। त्यानंतर आपल्याला आलं, मिरची आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक आणि छान ठेचून घ्यायचं आहे, ओबड-धोबड असं ठेचायचं आहे। थोडी मेहनत लागते मैत्रिणींनो, परंतु या अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवाल तर खरंच खूप छान स्वादिष्ट बनते। बघा मी अशा पद्धतीने छान ठेचा करून घेतलेला आहे, असा ओबड-धोबड। आणि आता मी इथे तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि जीरा पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच हळद, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आपण मिरच्याही वापरल्या आहे, त्यामुळे मी तिखट थोडं कमीच घेतलेलं आहे। आता सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। सुरुवातीला मी थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेते। बघा या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला थोडं अजून पाणी यात टाकायचं आहे। बघा हे आता आपल्याला असा मसाला तयार करून घ्यायचा आहे। बघा मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। खूप छान भाजी तयार होते ही। बघा गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यातनं 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच मी जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली अर्धा चम्मच आणि थोडी हिंग टाकलेली आहे। जिरं, मोहरी आणि हिंग छान यातनं म्हणजे फुलू द्यायची। बघा हे फुलून जातं। मग आता आपल्याला हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। गॅस थोडी कमीच ठेवायची आहे, कारण की यात पाण्याचं प्रमाण आहे, तर हे अंगावर उडू शकतं। मसाला थोडा सावकाशच टाकायचा आहे। बघा या पद्धतीने टाकायचा आहे आणि तेलामध्ये छान हा मसाला परतवून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। मेन म्हणजे हा मसाला छान शिजला पाहिजे व्यवस्थित। बघा तेल सुटलेलं आहे। आता यानंतर आपण हे बटाटे 2 उकडून घेतलेले यांचे काप आपण टाकून घ्यायचे आहे। पीसेस थोडे असे छोटे केले तर सगळा मसाला व्यवस्थित लागला जातो। बघा या पद्धतीने या आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत छान याला या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे। मी अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। बघा छान असं म्हणजे मसाला पूर्ण फोडींना छान लागलेला आहे। आता हे आपला पहाडी आलू तयार झालेला आहे। बघा आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। खायला ती इतकी चविष्ट, खूपच छान आणि टिफिनवर द्यायला सोयीची अशी रेसिपी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।